चर्चा करण्याची गरज काय? फडणवीसांचा पक्ष हा अखंड महाराष्ट्राच्या विरोधामध्ये, फडणवीसांचा पक्ष हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजूने. अशा वेळेला अजित पवारांसारखा नेता या भूमिकेवरती काम करू शकणार नाही हे आम्हाला माहिती आहे. अजित पवारांशी आमच्याही चर्चा होत होत्या ना. फडणवीसांनी स्वतःच आत्मचिंतन करावं की त्यांनी माझ्याशी आयुष्यावर चर्चा का केली नाही. इतर 100 लोक बोलतात ते खोटं आणि फडणवीस म्हणतात ते खरं, हे चुकीचं आहे. अजित पवार हे मूळ प्रवाहामध्ये येण्याच्या विचाराशी ठाम होते. दोन्ही पक्षामध्ये त्या संदर्भातल्या हालचाली सुरू होत्या हे सगळ्यांना माहीत होतं. देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे. आज दादा नाहीत म्हणून दादांच्या नावावरती कोणती बिलं फाडू नये. पण असं का बोललं जातं? एकत्र आल्यानंतर तर त्यांची ताकद एनडीएची वाढली असती. पक्ष आता दादा नसल्यामुळं असं वक्तव्य केले जातं. काय नक्की उद्देश काय असतो? नाही, आता अजित पवारांचा पक्ष हा अमित शहांचा 100% गुलाम झालेला पक्ष. मांडलिकत्व जे त्यांना आहे ते स्वीकारावं लागेल. लोक सैरभैर अजूनही आहेत. दुर्दैवानं आज भारताची न्याय यंत्रणा आणि निवडणूक आयोग हा सुद्धा अमित शहा आणि मोदींचा मांडलिक झाल्यामुळे कायदेशीर प्रक्रियेमध्ये विलंब होतो आहे. अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात घातपात आहे का असे प्रश्न अनेक उपस्थित केले जातात. अमोल मिटकरी यांनी असं म्हटलं. नाही, पवार साहेबांची जी क्लिअरिटी आहे ती पहिल्या दिवशी त्यांनी केली, पण हळूहळू त्यांनाही कळेल हे प्रकरण साधं नाही आहे. अमोल मिटकरी असं म्हणतात एक लक्षात नाही, प्रश्न असा आहे की अजित पवारांनी स्वगृही जाणे हा भारतीय जनता पक्षाचा पराभव होता. देशातल्या राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता आणि भारतीय जनता पक्षाची जी दहशत आहे ती मोडून गेली असती. अजित पवार मागे फिरले असते. तर नंबर 1, अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं. हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे रहस्यमय आहे. जस्टिस लोहियाची आठवण येते. या प्रकरणानंतर मला जस्टिस लोहियाची आठवण झाली, त्या प्रकरणाची आठवण झाली. मी कोणावरती आरोप करत नाही, पण या लोकांच्या मनातल्या शंका आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे एक आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मी ते वाचले आणि ऐकले. ते गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत. अजित पवार यांच्यासारखा नेता विमानात बसतोय, कोणी प्रमुख व्यक्ती नाही, त्यांचा OSD नाही किंवा इतर काही गोष्टी नाही, विमानाचं मेंटेनन्सचं सर्टिफिकेट नाही. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका येणार आहेत. तुमच्याही मनात तशी शंका आहे? माझ्या मनात पहिल्या दिवशी शंका आहे. ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि योग्य वेळी उघड करेन, तेव्हाच माझ्या मनात धस झालं. तेव्हाच याचा अर्थ असा होता की अजितदादांनी भारतीय जनता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरकारमधला एक डेप्युटी CM उघडपणे सांगतो की यांच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे. यांनी त्यावेळेला 1995च्या काळामध्ये काही कोटी रुपये सिंचन प्रकल्पाचं बजेट वाढवून ते पक्षनिधीमध्ये कसे वळवले हे जेव्हा अजितदादा सांगत होते तेव्हा मी त्यांची बॉडी लँग्वेज पाहत होतो. मला ते स्पष्ट दिसत होतं की अजितदादांना पुन्हा माननीय शरद पवार यांच्यासोबत जायचं आहे.